एकविरा माते के 8 वडापाव ऑलरेडी खाले आहेत. आता 9वा वडापाव खाण्याच्या तयारीवर आहेत भाऊ. काय माहिती आहे की जिथे खायला दिसेल तिथे लागी घुसतान भाई. आता जेवल्या 5 मिनिटं आली 5 मिनिटं आली आता जेवल्या काय का 2 वडापाव खातील. आमच्या पालखीमध्ये एकदम आतरंगी बॉय आहे. इकडे बघा अन्न जेवून फिरतो भाई स्वतः. कोणाला जर भूक लागली इमर्जन्सी मध्ये वगैरे तर आपला भाऊ आहे. हे कसा करायचा पालखीला ना गाण लावले भेंडीचं पिंड आपल्या दादांची उत्तम अशी सोय छास मार्फत. जय किराव दादा जय किरा उत्तम अशी सोय. चला भाऊ कैरी आंबा नको बोलू सॉरी कैरी आणले आपल्या भाऊने घरच्या आपले तू अजून सॉरी भाऊ सॉरी कैरी घरातून घेऊन आला भाऊ घरातून आपल्या काकाच्या घरात. जय किरा पुढे झालेत पुढे जय किरा भाऊ जय किरा. आणि इथे उत्तम प्रकारे आपल्या पोरांसाठी नाही ज्यूसची सोय केली ना. सो दादा आपले धरण्याचे आहेत. तुम्हाला एवढं भारी वाटत दादा तेच काहीच पिऊन घ्या. रोंजन गावामध्ये झालं होतं इंटर. सो आम्ही आता रोंजनला नाश्ता केला थांबलोय. सो दादाचा नाश्ता झाला एकदम उत्तम प्रकारे. दादा सध्या डाएट आहे ना आमचा म्हणून जास्त वडापाव डाएट म्हणजे एकच वडापाव खाले भाई. भाऊ पण आहेत देखील सो इकडे देखील आपलं भाऊ. या वर्षी तुम्ही पालखीला नाही का याला नाही का टी शर्ट वगैरे घालून नाही का ड्रायव्हिंग ॲज अ ड्रायव्हर. 8 वडापाव ऑलरेडी खाले आहेत. आता 9वा वडापाव खाण्याच्या तयारीवर आहेत भाऊ. भाई तोंड बिन बसून मोकला भाई बघा अजून तोंडाला लागली म्हणजे खाली भाई. आता 2 वडापाव खाले ना. आता आम्ही चाललो आमच्या मार्गाला. सो दादा जय किरा नक्कीच. चला आता निघायचं जय किरा जय किरा भाऊ जय किरा प्रस्थान आहे आजिवलीपर्यंत. थोडासा आजिवलीपर्यंत आमची वस्ती आहे. आता इथून एकदम सावकाश गाडीला किक मारू मेन माणूस नेवालीच्या आधारस्तंभ आता पोचलो पाहिला आम्ही नावड्यावर. कारण की इथे ना आपला जेवणाचा प्लेस आहे. आपला छोटा भाऊ पण आले. सो नक्कीच तुम्ही चालत आले की गार्डन कारमध्ये आले कॉलेज नाहीच तुम्ही. देसाईवरून आम्ही 10 वाजता काहीतरी निघलेलो. सो आता 2 वाजल्यात ना आम्ही आता इथे नावड्यावर पोचलोय. सो इथे आपला उत्तम प्रकारे जेवणाचा कार्यक्रम आहे. सो तुम्हाला दाखवते कशा प्रकारे जेवण आहे तो. सो इथे देखील आपला भाऊ आहे ना. इकडे आपला चेतनब्रो आहे. आम्ही इथे आलं पण ना इथे जेवणाची सोयी पण केली. इकडे बघा पोरं आपली जारी जेवायला लागली. लाईन आवडी मोठी आहे ना की माझी इच्छा न जेवण्याची. भाई थोडा आम्हाला थांबायचा नाही यार तुम्ही डायरेक्ट आवरी बुक 13 किलोमीटर चालत आले भाई ना. पण सध्या आलं ना भाई. हे जेडी कुठे पहिलाच की आपली पोरं आहेत ना थोडा वेळ चालताना लगे डायरेक्ट इथं बघा झोपला सगळी. ही पोरं आहेत ना सगळ्या पुढे आलती पण मला एक समजत नाही तुम्ही सगळ्या पुढे येऊन काय केलं तुम्ही. सगळ्या पुढे तुम्ही काय केला. आम्ही पहिल्या झेंड्यावर होतो. पहिल्या झेंड्याचा मान होता. पहिल्या झेंड्याचा मान. कुठे झेंडा मग बाहेर ठेवले. हे जेडी नक्की होते की झेंडा वे जेडी लाचला होता. जेडी बघ अरे जेडी गाडी आले ना आता जेवायला बसली तू. आज आमचं जेवण झालं ना. आता पालखीचा मान आहे ना तो आपले आगा सणाचे दादा सण दिले. सो आपले भाऊ लोक. सो मान तुम्हाला आहे तो ऑल द बेस्ट. इथून पालखी लास्ट पर्यंत आजिवलीवर तुम्ही घ्या. लास्ट पर्यंत का भाऊ लास्ट पर्यंत भाऊ लास्ट पर्यंत. सो आपल्याला इथे पनवेला थोडासा जल्लोष पण करायचा आहे. सो फुलं वगैरे टाकताना ते बॅकरमध्ये त्याने क्रीम लावणार सनस्क्रीम. एकविरा माते के
जेवलो ना ढोन दिलं जेवला तू. चला आजचा मान आहे आगा शंकरांना. उत्तम प्रकारे जेवली आपली पोरा. बाला जेवला ना. हा हे बाबूला घेतला. आता मामा बरं आहे ना जेवला ना. एक नंबर आहे. एकदम स्वादिष्ट एकदम स्वादिष्ट. आणि आमची पोरा आता निघाले बघा आमचा टापा. जेवला का. जेवलो हॅन्सम दिसायला लागला तुम्ही. पावडर ना पावडर बंद केले. चलो आम्ही आता चाललोय. आता आम्ही नावड्याला आहे. नावड्यात जेवण केला त्याच्यानंतर आम्ही चाललो आता डायरेक्ट आजिवलीला. आमचे पोरं आहेत ना नक्की पालखीला येतात का मेकअप करण्यात येतात मला काय समजत नाही. यावर 2 शब्द झाले पाहिजे. दादा तुम्ही काय बोलाल काय तुमचं आहे बघा. आपला मुकुंद आहे काय. हा आपला दादा हॅन्सम दिसतो. गमचे वाटप सुरू आहे. आम्हाला गमचे दिल्यात कारण की ऊन बिन लागा नको ना दादा. गमचे वाटप बरोबर आहे. काय माहिती आहे का म्हणजे ऊन वगैरे लागतो ना डोक्याला घ्यायला हात पुसायला घाम पुसायला. मामा बरं आहेत ना. हो बरं आहेत. आमच्या गमचे वाटप चालू आहे. आमचा कार्यक्रम एकदम चांगला आहे. चांगला होणार आहे ना होणारच राहणार 100% ही आपली पोरा. जय कुरा. चला रे चला पटापट टाइमपास नको. मोगली तू 5 नंबर. गमचे भेटले ना आम्हाला. गमचे दिले देऊ का नको आहे. आम्हाला एकदम बेकार असे गमचे दिले. हे गमच्या नंतर शर्तीन झालं काम येतील आम्हाला. नको बाई आहे माझ्याकडे. पण सध्या काय माहिती का हातबीत पुसायला काम येतील. काय केलं का टॉवेल ना आणत नाही त्यासाठी ठीक आहे ना दादा. एकदम पाहिलो का गमचे भेटले ना गमचे. आपली निशाणी काय आपली निशाणी झेंडा भगवा. मामा बरं आहे ना. जेवण बिन झाला का नाही. जेवण झालं ना. जेवण झालं व्यवस्थित. आता चला गमचे भेटला. गमछा भेटले कोण बांधले. थोडा मोठा पाहिजे होता अजून. अरे पण तू आपल्या गाडीत आहे ना. आहे ना ठीक आहे चला. हा, येऊ काय येऊ असं. यो असं हातबीत पुसायला. चला भाऊ पण आले ना. भाई एकदम बेकार होते. असं वाटतं आमदार झाला का वाटतं कारण की गमशावर बेकार टेकले ना. आपली निशाणी काय आपली निशाणी नारोल डायरेक्ट नारोल आला तर ठीक आहे ना तर आपल्या डोक्यावर पडत ना. आम्ही आता जेवलं बॅकरमध्ये डाळ बीट भात लोणचा पेपर होता. लोणचा होता पापड होता. गुलाबजामुन होते ना. गुलाबजामुन झाले तुम्ही. गुलाबजामुन झालं तुम्ही नाही. गुलाबजामुन झालं तर त्या हिशोबासाठी आपला प्रतीक बाई गेलता स्वतः. कुठे गेला तू. कुठे गेलता गुलाबजाम तुम्ही आणले ना. उल्हासनगरला गेलता. सकाळी तो 6ला उठून गेलता उल्हासनगरला म्हणून तो पालखीला थोडा 7ला गेलता. थोडा पालखीला लेट आला तो. सो त्याच्यामुळे आपलं गुलाबजाम खायला भेटलं. तुम्ही 2 खाल्ले मला माहिती आहे. तुम्ही 3 गुलाबजामुन खाल्ले. माझा उपास होता. मी गुलाबजामुन नाही रे ब्रो तो एकच खाला मी अर्धा तो पण आपल्याला नाही आवडत. चला आता आपला जल्लोष करतो. प्रतीक भाऊ जल्लोष काय आहे. जल्लोष होणार. पनवेलला फुलं वगैरे टाकतात आपली. दादा फुलावलं थांबता असा. आणि दादाला दरवर्षी तो पनवेलला आपला असतो ना तो नाचबीज तो दादाला भेटतो ना. तो आपल्याला यंदा काही बी करून धावत जाऊ आपण तो जाऊ कारण आपण लास्टला असतो ना म्हणून आपल्याला नाचायचं. हे वर्षी पण नाचायचं बेकार मध्ये. आता जेवलो तरी आपली पोरांना सुस्ती बघा तरी आराम करतात. आम्हाला नाही ना. मोहित भाई आपला नॉनस्टॉप आला. जेवायला पण नाही थांबला. नॉनस्टॉप घरच्यात भाई घरच्या त्याने अर्धी भाकर बांधून आणलेली नॉनस्टॉप घाली. ती आपली पोरा नुसती बसतात पावलास 5 मिनिटाला. कमाय आहे की जिथे खायला दिसेल तिथे लागी घुसतान भाई. आता जेवल्या 5 मिनिटं आली. 5 मिनिटं आता जेवल्या. 2 ते 3 का आता जेवले 5 मिनिटं नसतील झाली पोरांना. तरी पण माझ मोडतील. हा भाई काल निघाले तर परत एकदा. चला 2 वराबा खाले. सो आता निघाले. ही पोरं आहेत ही पोरा नुसती टेम्पून बसतात. तुला काय वाटतं टेम्पून बसून येतात. आम्ही चालत यावा. आम्ही बिना चपलीचे चालतो. बिना चपलीचे ही स्ट्रॅटर्जी आमची. तो एडिट करीन ना. नाही भाऊ मी तुमचे फास होतो. मी कसा चित्याच्या वेगाने चालतो ना. मी दादा चित्याच्या वेगाने चालतो. दादाने 2 वडापाव खाल्ले तरी सुद्धा बघा दादाच्या चेहऱ्यावर तेज बघा. आताच जेवलो 5 मिनिटापूर्वी जेवलो डाळ भात खाला लगेच 2 वडापाव ना. आता पुढे आता फ्रूट आहेत ते केली आता संपला का मग यार. मी एकच वडापाव खाला.
दोन वडापाव दोन चहा अरे काय दोन चहा तुला प्यायचे होते लेटेस्ट डान्स आहे उद्या नाही आता गेल्यावर नाही मग तिकडे 2 वेळेला भाग घेईन चालेल डान्स आहे आहे ना डान्स आहे ना डान्स ए कसा करायचा कसा करायचा आता जस्ट निघालोय सो इथे थोडासा ओरिया मॉलच्या पाठीमागे थांबलेलो आपला थोडासा नाश्ता होता सो आता टाइम झाले काहीतरी 4:30 का 5:45 वाजल्या दहीसरचे आले भाई दहीसरच्या बाहेर टिकीट पण नव्हती भेटली पण भाई आपला एमर्जन्सी आले कारण की त्याचा अचानक बाहेर पहिले प्लॅन झाला सो आले बा आपली पोरं इथे थांबल्या माझा म्हणा काय एवढे पास येऊन काय फायदा झाला का गाय गाय मध्ये 2-3 वडापाव खाले ते पटापट म्हणून आम्ही आलो पुढे कसं करायचा बोल ना बोल बोल ना आता कसा करायचा मग कसा करायचा तू 3 दिवस पालखी आहे आपली सो तुम्ही काहीतरी 2 शब्द बोलले पाहिजे आता आपल्याला डान्स वगैरे करायचा आहे सो डान्स करायचा आहे आपल्याला थोडासा सो तुमचं मत काय आहे तर काय बोलाल तुम्ही आता मजाचा आहे की अजून एक दिवस एक्स्ट्रा वाढला तरी चालेल आपली निशाणी काय आपली निशाणी नारळ बिचारी नारळ आहे आमच्या पालखीमध्ये एकदम आतरंगी बॉय आहे इकडे बघा आनंद जेवून फिरतो बाई स्वतः कोणाला जर भूक लागली एमर्जन्सी मध्ये वगैरे तर आपला भाऊ आहे पुढे जाऊन देऊ नको काय बोलशील तू आपला माईक आहे माईक काय मुलं ऐकत नाही आपली ऐकत मुलं नाही. ऐकतात आता. माझी मुलं खूप आहेत इथे मुलं हा, ऐकत ऐकत नाही शिटी वाजा बाय बाय 2 शब्द जय एकविरा पुढे जाताना आपला ऐकत नाही हॅलो अरे गिरीश का सुना आहे पोर आपले ऐकत नाही तुम्हाला काय वाटतं तुम्ही काय बोला 2 शब्द बरोबर ऐकत नाही पोरांची आमची जिरली जय आम्ही कोणाला काही बोलू शकत नाही माईक बाहेर आपला माईक मला पडतं बोर आता कसा करायचा मग कसा करायचा ए कसा करायचा कसा करायचा कसा करायचा मग कसा करायचा कसा करायचा थांबून ठेवले कसा करायचा मग आता कसं तरी करू. तूच सांग बनल बस आता किती वाजले आता पुरं आपल्या फ्रूट आहेत ना फ्रुट्स खाऊ ना आपण सगळी खायचं ना एकदम एकदम चालले पाल केलं ना भेंडीचं पिवलं फुल काढलेले त्यांना समजत नाही काय ऑपरेटर चेंज केला पाहिजे आपण बोलू रामदास ऑपरेटर चेंज करा ऐक ना चालले पाल केलं ना काढलेले भेंडीचं पिवलं फुल बरोबर आहे इकडे काही नावाला पोरांपोर शांत शांत बरोबर बायकडे गेल्यावर सर्वच केक माझ्या बरोबर रात्री आमचे ऑपरेटर आहेत ना नवीन आहे थोडेसे बघा तुम्ही म्हणते हा आता जल्लो बघा फुलांचा डान्स बघा फुलांचा डान्स ना आपला प्रणिल भाईचा डान्स बघा तुझा डान्स मला जास्त आवडतो मला डान्स नाही करता येत. मी बघितलं बरोबर
काय करायचं काय माहिती आहे का, आम्ही चालता बरीच पुढे आलोय. आम्ही आता कुठे आलो रे लोकेशन? नांदगावच्या पुढे आलोय. अजून आपल्याकडे 4 किलोमीटर चालला. अजून आम्हाला 4 किलोमीटर चालायचं आहे. आणि आपल्यासोबत आहे आपला राहुल भाऊ, आपला कौशल भाऊ. 3:30 ते 4:45 निघालेलो नावड्यावरून जेवण केल्याच्या नंतर. सो आता आम्ही 8 वाजलेत. आता पोचलो आजिवलीला. सो इथे आपला आराम करण्याचा प्लेस आहे. म्हणजे आज आपल्याला पूर्ण रात्र आहे ना, सो इथे स्टे करायचं आहे. त्याच्यानंतर उद्या सकाळी ठीक 4:30 का 5 वाजता म्हणजे आपली बाल्कनी प्रस्थान करेल ना. दादा 2 शब्द बोला आपले. 5 वाजताचं निघायला लागणार नक्कीच. आणि सगळ्यांचे चेहरा म्हणजे नुसती उदास आहे, कारण की सगळे पोरं थकल्यान भाई. कारण की देसाईपासून तर आजिवली खूप लांबचा पल्ला, आय थिंक काहीतरी 30 का 35 किलोमीटर आहे. सो आपल्या पोरांनी गाठला एवढा. सो सर्वजण थकलेत देखील. सो आम्ही आता आराम करतो. आराम नाही करतो भाई, आता काय ऑर्केस्ट्रा भाई. प्रत्येक म्हात्रे दादाचा ना ऑर्केस्ट्रा आहे. सो तुम्हाला तो पण थोडीशी झलक दाखवतो. आता जेवतो नंतर दाखवतो. सोनिया माझा भया जायला